तुम्ही कधी जाणवलंय का, की सत्य बोलल्यावरही लोकं दुरावतात आणि गप्प बसल्यावरही मन अस्वस्थ राहतं? धनुराशीचं आयुष्य ह्याच द्वंद्वात अडकलेलं असतं. जिथे इतर लोकं सोयीचं मौन स्वीकारतात, तिथे धनुराशीचं मन प्रश्न विचारत राहतं. पण प्रश्न हा आहे, की हा प्रामाणिकपणा त्यांना पुढे नेतोय, की हळू एकटं करत चाललाय? पुढे ऐकताना कदाचित तुम्हाला तुमच्याच आयुष्याचं उत्तर सापडेल. कारण इथे सांगितलेलं सत्य केवळ राशीचं नाही, तर तुमच्या अनुभवाशी जोडलेलं आहे. ज्योतिष सांगते सत्य. धनुराशीचा प्रामाणिकपणा त्यांना यश देतो की एकटं करतो? धनुराशीचा स्वभाव मोकळा, स्पष्ट आणि थेट असतो. हे लोकं मनातलं काहीही लपवत नाहीत. जे वाटतं तेच बोलणं, जे योग्य वाटतं त्याच मार्गाने चालणं, ही त्यांची नैसर्गिक वृत्ती असते. याच प्रामाणिकपणामुळे अनेकदा ते लोकांच्या डोळ्यात खटकतात. पण स्वतःच्या नजरेत मात्र ते नेहमी स्वच्छ राहतात. धनुराशीचे लोक खोट्या कौतुकात अडकत नाहीत. ते सत्याचा आधार घेतात. मग ते सत्य कितीही कठोर असो. कामाच्या ठिकाणी हे लोक चांगले निर्णय घेऊ शकतात. कारण ते भावनांपेक्षा तत्वांना जास्त महत्त्व देतात. त्यामुळे दीर्घकाळ त्यांना विश्वासार्ह व्यक्ती म्हणून ओळख मिळते आणि यशाचा मार्ग हळू का होईना पण पक्का तयार होतो. मात्र हा स्पष्ट वक्तेपणा नात्यामध्ये अडथळा ठरू शकतो. समोरच्याची मानसिक तयारी न पाहता थेट बोललेलं सत्य गैरसमज निर्माण करतं. काही लोकांना हे उद्धटपणा वाटतो, तर काहींना अहंकार. त्यामुळे धनुराशीचे लोक अनेकदा एकटे पडतात. जरी त्यांचा हेतू कधीही वाईट नसतो. राशीचा प्रामाणिकपणा म्हणजे त्यांची सर्वात मोठी ताकद आहे. पण योग्य वेळ आणि योग्य शब्द नसेल तर तीच ताकद अडचण बनते. जेव्हा हे लोकं आपल्या सत्याला थोडी समजूतदारपणाची किनार देतात, तेव्हा त्यांचा प्रभाव वाढतो. लोक त्यांना फक्त प्रामाणिकच नाही, तर समजूतदार आणि प्रेरणादायी व्यक्ती म्हणूनही पाहू लागतात. शेवटी धनुराशीसाठी प्रश्न हा नसतो, की सत्य बोलावं की नाही, तर ते कसं आणि कधी बोलावं हा असतो. जेव्हा सत्य आणि संवेदनशीलता यांचा समतोल साधला जातो, तेव्हा धनुराशीचा प्रामाणिकपणा त्यांना एकटं करत नाही, तर यश, मान आणि खरी नाती देऊन जातो. धनुराशीचे लोक आयुष्याकडे एका मोठ्या दृष्टिकोनातून पाहतात. त्यांना केवळ आजचा फायदा महत्त्वाचा वाटत नाही, तर उद्याचा परिणामही ते मनात ठेवतात. त्यामुळेच ते अनेक वेळा तडजोड टाळतात. जिथे इतर लोक सोयीचा मार्ग निवडतात, तिथे धनुराशीचे लोक योग्य मार्गावर ठाम उभे राहतात. हीच भूमिका त्यांना आतून समाधान देते. बाहेरून जरी संघर्ष वाढला तरी. हे लोक विचारांनी स्वतंत्र असतात. कोणाचं मत आंधळेपणाने स्वीकारणं त्यांना जमत नाही. प्रत्येक गोष्टीमागे कारण शोधण्याची सवय असल्यामुळे ते प्रश्न विचारतात, चर्चा करतात आणि गरज पडली तर प्रस्थापित मतांनाही आव्हान देतात. त्यामुळे अनेकदा ते बंडखोर वाटतात, पण प्रत्यक्षात ते सत्याच्या शोधात असतात. धनुराशीच्या लोकांना भावनिक नाटक सहन होत नाही. खोटे अश्रू, दिखाऊ प्रेम किंवा स्वार्थी जवळीक त्यांना पटकन कळते. त्यामुळे अशा नात्यांपासून ते आपोआप दूर जातात. ही दूर राहण्याची वृत्ती लोकांना त्यांचा दुरावा वाटते. पण धनुराशीच्या मनात मात्र शांतता निर्माण होते. करिअरच्या बाबतीत धनुराशीचे लोक जोखीम घ्यायला घाबरत नाहीत. सुरक्षित वाटणाऱ्या मार्गाऐवजी अर्थपूर्ण वाटणारा मार्ग ते निवडतात. त्यामुळे सुरुवातीला त्यांचा प्रवास खडतर असतो. पण अनुभव, ज्ञान आणि आत्मविश्वास या गोष्टी त्यांना इतरांपेक्षा वेगळं स्थान मिळवून देतात. ते फक्त नोकरी करत नाहीत, तर आपल्या कामातून काहीतरी मूल्य निर्माण करू इच्छितात. धनुराशीच्या लोकांची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे त्यांची अंतर्गत नैतिकता. कोणी पाहत नसतानाही ते चुकीच्या करण्यापासून स्वतःला रोखतात. ही सवय त्यांना लगेच यश देत नाही, पण वेळ जसा पुढे जातो, तसं आयुष्य त्यांना योग्य ठिकाणी घेऊन जातं. अनेकदा धनुराशीचे लोक स्वतःच्या मनात खूप प्रश्न साठवून ठेवतात. बाहेरून ते हसरे, मोकळे वाटतात, पण आतून ते स्वतःशीच प्रामाणिक संवाद करत असतात.
योग्य आहे का? चूक आहे का? आपण कोणाला दुखावत तर नाही ना? हे प्रश्न त्यांना सतत स्वस्थ बसू देत नाहीत. जेव्हा धनुराशीची लोकं आपल्या स्पष्ट वक्तेपणाला संयमाची जोड देतात, तेव्हा त्यांचा प्रभाव अधिक खोलवर पोचतो. लोक त्यांच्याकडे फक्त सत्य सांगणारा माणूस म्हणून नाही, तर मार्ग दाखवणारा म्हणून पाहू लागतात. तेव्हा त्यांचं आयुष्य एकटेपणाकडून स्वीकाराकडे, संघर्षाकडून स्थैर्याकडे आणि प्रामाणिकपणाकडून परिपक्वतेकडे वळू लागतं. धनुराशीची लोकं बदलाला घाबरत नाहीत. उलट बदल हेच त्यांच्यासाठी शिकवण्याचं साधन असतं. एखादी गोष्ट अपेक्षेप्रमाणे घडली नाही, तरी तिथं ते अडकून बसत नाहीत. अनुभवातून काहीतरी मिळालं एवढंच ते स्वतःला समजवतात आणि पुढे जातात. ही वृत्ती त्यांना मानसिकदृष्ट्या मजबूत बनवते. जरी बाहेरून लोकांना त्यांचा प्रवास विस्कळीत वाटला तरी. या राशीच्या लोकांना स्वतःची ओळख सतत विसरायची असते. एकाच चौकटीत अडकून राहणं त्यांना असह्य वाटतं. त्यामुळे ते वेगवेगळ्या क्षेत्रात रस घेतात, नवीन-नवीन विचार आत्मसात करतात आणि जगाकडे अधिक व्यापक नजरेने पाहायला शिकतात. यामुळेच त्यांच्या बोलण्यात अनुभवाची खोली जाणवते, जी सहज कुणालाही नकळत प्रभावित करते. धनुराशीचा आणखी एक सूक्ष्म पैलू म्हणजे त्यांची आत्मपरीक्षा. ती इतरांवर टीका करण्याआधी स्वतःकडे पाहतात. आपण कुठे चुकलो? काय सुधारायला हवं? हे प्रश्न त्यांना सतत स्वतःशी भिडवत राहतात. ही सवय त्यांना अहंकारी होऊ देत नाही, पण कधी-कधी स्वतःवरच जास्त कठोर होण्याकडे नेते. नात्यामध्ये धनुराशीची लोकं स्वातंत्र्याला फार महत्त्व देतात. त्यांना बांधून ठेवणाऱ्या अपेक्षा किंवा अटी अस्वस्थ करतात. प्रेम असो किंवा मैत्री, त्यात मोकळेपणा नसेल तर ते हळू अंतर ठेवू लागतात. मात्र जिथे विश्वास आणि मोकळेपणा असतो, तिथे ते मनापासून गुंततात आणि त्या नात्यासाठी स्वतःचा वेळ, ऊर्जा आणि सत्य सगळं देतात. धनुराशीच्या लोकांमध्ये आशावाद खोलवर रुजलेला असतो. अंधारातही ते प्रकाशाचा शोध घेतात. परिस्थिती कितीही कठीण असली तरी उद्या काहीतरी चांगलं घडू शकतं, ही भावना त्यांना टिकवून ठेवते. त्यामुळेच अनेकदा इतरांसाठी प्रेरणास्थान ठरतात. जरी स्वतःच्या संघर्षाविषयी ते फारसं बोललं नसले तरी. वेळ जसा पुढे जातो तसं धनुराशीचे लोक अधिक परिपक्व होत जातात. अनुभव त्यांना मवाळ बनवतो, पण कमकुवत नाही. त्यांचं सत्य बदलत नाही. फक्त ते मांडण्याची पद्धत अधिक समजूतदार होते. तेव्हा त्यांचा प्रवास केवळ स्वतःपुरता न राहता इतरांसाठीही दिशादर्शक ठरू लागतो. धनुराशीच्या लोकांना ज्ञानाची भूक असते. केवळ ऐकलेलं सत्य त्यांना पुरेसे वाटत नाही. ते स्वतः अनुभवून, तपासून आणि समजून घ्यायला इच्छितात. त्यामुळे प्रवास, वाचन, विविध संस्कृतीचा सहवास किंवा वेगवेगळ्या विचारसरणी याकडे त्यांचा ओढा असतो. हे अनुभव त्यांच्या विचारांना अधिक प्रगल्भ बनवतात आणि जगाकडे पाहण्याची दृष्टी विस्तारतात. हे लोक अनेकदा थेट प्रश्न विचारतात, जे इतरांना अस्वस्थ करू शकतात. पण या प्रश्नामागे कोणालाही कमी लेखण्याचा हेतू नसतो, तर गोष्टीच्या मुळाशी जाण्याची प्रामाणिक इच्छा असते. त्यामुळेच काही जण त्यांना कठोर समजतात, तर काही जण त्यांना अत्यंत विश्वासू सल्लागार मानतात. धनुराशीचे लोक अपयशाला अंतिम सत्य मानत नाहीत. त्यांच्यासाठी प्रत्येक चूक ही शिकवण असते. त्यामुळे ते पडले तरी लगेच उभे राहतात. स्वतःला दोष देण्यात ते वेळ घालवत नाहीत. तर पुढचा मार्ग कसा सुधारता येईल याचा विचार करतात. हीच वृत्ती त्यांना दीर्घकालीन यशाकडे घेऊन जाते. भावनिकदृष्ट्या हे लोक संयमी दिसतात, पण आतून ते खूप खोलवर विचार करत असतात. कोणावर विश्वास ठेवायचा, कोणापासून अंतर राखायचं याचा निर्णय ते घाईत घेत नाहीत. एकदा विश्वास बसला की ते त्या नात्याशी प्रामाणिक राहतात. जरी त्याच्यासाठी त्यांना स्वतःची सोय बाजूला ठेवावी लागली तरी. धनुराशीच्या लोकांची आणखी एक खासियत म्हणजे त्यांची स्पष्ट मूल्य व्यवस्था.
त्यांच्यासाठी योग्य, अयोग्य यामध्ये फारसा गोंधळ नसतो. ही स्पष्टता त्यांना निर्णय घेताना मदत करते. पण कधी-कधी लवचिकतेचा अभाव सारखी भासते. मात्र अनुभव वाढत गेला, की मूल्यांशी न तडजोड करता दृष्टिकोनात बदल करायला शिकतात. आयुष्याच्या उत्तरार्धात धनुराशीचे लोक अधिक शांत आणि स्थिर होतात. संघर्ष त्यांना थकवत नाही, तर शहाणपण देतो. तेव्हा त्यांच्या प्रामाणिकपणाला एक प्रकारचं गुरुत्व प्राप्त होतं. ज्यामुळे लोक आपोआपच त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी येऊ लागतात. त्यांच्या आयुष्याचा प्रवास हा फक्त स्वतःचा विकास नसून इतरांनाही प्रकाश दाखवणारा ठरतो. धनुराशीची लोक वेळोवेळी स्वतःला नव्याने घडवत राहतात. काल योग्य वाटलेली गोष्ट आज बदलावी लागली तरी त्यांना त्यात कमीपणा वाटत नाही. स्वतःच्या मतांनाही प्रश्न विचारायची ताकद त्यांच्यात असते. त्यामुळे ते स्थिर विचारांचे नसून सतत विकसित होणाऱ्या व्यक्तिमत्वाचे असतात. हे लोक आयुष्यातील अनुभवांना केवळ आठवणी म्हणून साठवत नाहीत, तर त्यातून तत्वज्ञान तयार करतात. प्रत्येक भेट, प्रत्येक संघर्ष आणि प्रत्येक यश त्यांच्या विचारसरणीत काहीतरी भर घालते. त्यामुळेच त्यांच्या बोलण्यात उपदेश नसतो, तर अनुभवाची छाया असते, जी समोरच्याच्या मनावर खोल परिणाम करते. धनुराशीची लोक स्वतःला सिद्ध करण्यासाठी आडमार्गाचा आधार घेत नाहीत. मेहनत, चिकाटी आणि वेळ या 3 गोष्टीवर त्यांचा विश्वास असतो. त्यामुळे त्यांची प्रगती अनेकदा संथ वाटते, पण ती टिकाऊ असते. जे मिळालं ते स्वतःच्या क्षमतेवर मिळाले, याची जाणीव त्यांना आतून समाधानी ठेवते. या राशीच्या लोकांना दिखाऊपणाची चीड असते. बाहेरून मोठं दिसणं, पण आतून पोकळ असणं त्यांना मान्य नसतं. म्हणूनच ते कमी लोकांमध्ये समाधान मानतात. पण त्या नात्यामध्ये खरी खोली शोधतात. संख्येपेक्षा गुणवत्तेला ते जास्त महत्त्व देतात. धनुराशीची लोक अनेकदा एकटे वाटतात, पण ते एकाकी नसतात. एकांतात ते स्वतःशी संवाद साधतात. पुढच्या वाटचालीचा विचार करतात आणि मन स्थिर करतात. हा एकांत त्यांच्यासाठी कमजोरी नसून ऊर्जा पुन्हा मिळवण्याचं साधन असतं. आयुष्य जसं-जसं पुढे जातं, तसं-तसं धनुराशीची लोक अधिक स्पष्ट आणि शांत होतात. त्यांना कोणाला प्रभावी करण्याची गरज वाटत नाही. ते जसे आहेत तसे राहण्यात त्यांना खरी ताकद सापडते. आणि हाच स्वाभाविकपणा, हाच निखळ प्रामाणिकपणा शेवटी त्यांना मान, विश्वास आणि आयुष्यातील खरी समृद्धी देऊन जातो. धनुराशीची लोक अंतर्मुखतेला घाबरत नाहीत. बाहेरून ते कितीही मोकळे, हसरे दिसले तरी आतल्या आत क्षणांना ते खूप महत्त्व देतात. त्या शांततेचं ते स्वतःच्या आयुष्याचा हिशेब लावतात. आपण योग्य दिशेने चालतो आहोत का? आपले निर्णय आपल्या मूल्यांशी जुळतात का? हे प्रश्न त्यांना सतत मागे ठेवतात. हे लोक कोणावरही अवलंबून राहायला आवडत नाहीत. भावनिक आधार हवा असला तरी स्वाभिमान त्यांच्यासाठी सर्वात वरचा असतो. त्यामुळे मदत मागण्याआधी ते स्वतः सर्व प्रयत्न करून पाहतात. ही सवय त्यांना कठोर बनवत नाही, तर आत्मनिर्भर बनवते. संकटातही स्वतःवर विश्वास ठेवण्याची ताकद त्यातूनच तयार होते. धनुराशीचे लोक वेळेच्या पुढे विचार करणारे असतात. आजचा फायदा आणि उद्याचं नुकसान यामध्ये ते नेहमी उद्याची बाजू निवडतात. त्यामुळे काही संधी त्यांच्या हातातून निसटतात. पण त्या बदल्यात त्यांना स्वतःची प्रतिमा, आत्मसन्मान आणि दीर्घकालीन स्थैर्य मिळतं. हे मूल्य त्यांच्यासाठी कोणत्याही क्षणिक यशापेक्षा मोठं असतं. समाजात वावरताना हे लोक सहज मिसळतात. पण मन उघडणं फार कमी जणांसमोरच करतात. प्रत्येकाशी जवळीक ठेवणं त्यांना जमत नाही आणि गरजही वाटत नाही. त्यांच्याशी मन जुळतं, विचार जुळतात. त्यांच्यासाठी मात्र ते पूर्णपणे खुले आणि समर्पित असतात. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात माणसं कमी असतात, पण खरी असतात.
धनुराशीच्या लोकांमध्ये सत्याचा आग्रह इतका खोलवर रुजलेला असतो की कधी-कधी ते स्वतःच्याही कमतरता लपवत नाहीत. स्वतःची चूक मान्य करणं त्यांना कमीपणा वाटत नाही. उलट त्यातून सुधारणा होते, अशी त्यांची धारणा असते. ही प्रामाणिक स्वीकृती त्यांना आतून हलकं ठेवते. आयुष्याच्या प्रवासात धनुराशीचे लोकं हळू शिकतात, की प्रत्येक सत्य प्रत्येक वेळी बोलावं असं नसतं. काही सत्यांना योग्य क्षणाची गरज असते. जेव्हा ही समज येते, तेव्हा त्यांचं व्यक्तिमत्व अधिक संतुलित होतं. जेव्हा त्यांचं बोलणं फक्त थेट न राहता परिणामकारक बनतं. शेवटी धनुराशीचे आयुष्य हे सतत शिकत राहण्याचं, बदल स्वीकारण्याचं आणि स्वतःशी प्रामाणिक राहण्याचं असतं. ते कधीच परिपूर्ण होण्याचा दावा करत नाही, पण प्रामाणिक राहण्याचा हट्ट सोडत नाही. आणि हाच हट्ट, हाच स्वभाव त्यांच्या आयुष्यातला अर्थ, दिशा आणि शांत समाधान देऊन जातो. धनुराशीची लोकं आयुष्यात स्पर्धा म्हणून पाहत नाहीत, तर प्रवास म्हणून स्वीकारतात. कुणापेक्षा पुढे जाण्याची त्यांना घाई नसते. योग्य ठिकाणी पोहोचणं त्यांच्यासाठी महत्त्वाचं असतं. त्यामुळंच ते अनेकदा स्वतःच्या गतीने चालतात. ही गती इतरांना संथ वाटू शकते, पण ती ठाम आणि दिशादर्शक असते. हे लोकं स्वतःच्या अनुभवातून शिकलेली मतं फार जपून ठेवतात. कोणीतरी दिलेला सल्ला ते लगेच स्वीकारत नाहीत, पण ऐकून घेतात. नंतर त्या सल्ल्याची पडताळणी स्वतःच्या अनुभवांशी लावतात. जे खरं वाटतं ते स्वीकारतात, बाकी सोडून देतात. त्यामुळे त्यांची विचारसरणी उधारी नसून स्वतःची असते. धनुराशीच्या लोकांना भीती वाटते की फसवणुकीची नाही, तर स्वतःशी बेईमान करण्याची. एखादी गोष्ट मनाला पटत नसेल, तर कितीही फायदेशीर असली तरी ते दूर राहतात. त्यामुळे अनेकदा त्यांना नुकसान सहन करावं लागतं. पण मनावर ओझं राहत नाही. ही मानसिक स्वच्छता त्यांना दीर्घकाळ टिकवते. हे लोकं आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर काहीतरी अर्थ शोधत असतात. निरर्थक संघर्ष, दिखाऊ नाती किंवा पोकळ यश त्यांना समाधान देत नाही. जे करायचं ते मनापासून करायचं, ही त्यांची भूमिका असते. म्हणूनच ते एखाद्या गोष्टीत गुंततात, तेव्हा पूर्ण प्रामाणिकपणे गुंततात. धनुराशीची लोकं स्वतःच्या भावनावर नियंत्रण ठेवतात, पण भावना दडपून टाकत नाही. दुःख आलं तर ते स्वीकारतात. आनंद मिळाला तर मन मोकळेपणाने जगतात. भावनांपासून पळ काढणं त्यांना जमत नाही आणि जसं करायची इच्छाही नसते. ही भावनिक प्रामाणिकता त्यांना आतून मजबूत बनवते. लोकांशी वागताना ही लोकं अपेक्षा कमी ठेवतात. समोरच्यानं बदलावं, आपल्या नुसार वागावं, अशी त्यांची अपेक्षा नसते. प्रत्येक जसा आहे तसा स्वीकारण्याची त्यांची तयारी असते. पण त्याच बदल्यात ते स्वतःला बदलण्याची जबरदस्ती सहन करत नाहीत. हा समतोल त्यांच्या नात्यांना वेगळं स्वरूप देतो. जसं अनुभव वाढतो, तसं धनुराशीची लोकं अधिक शांत, आत्मविश्वासाकडे झुकतात. मोठ्या शब्दांची गरज उरत नाही, स्वतःला सिद्ध करण्याची घाई राहत नाही आणि अस्तित्वच त्यांच्या विचारांची साथ देते आणि हळू त्यांचं आयुष्य ओरडून नाही, तर स्थिरपणे जगलेलं सत्य बनतं. जर हे शब्द वाचताना तुम्हाला स्वतःचा किंवा तुमच्या जवळच्या कोणाचा तरी स्वभाव आठवला असेल, तर हा योगायोग नाही. धनुराशीचं सत्य अनेकदा आपल्या आयुष्यातले न बोललेले अनुभव उघड करतं. हे सत्य इथेच थांबू देऊ नका. याला पुढे न्या. यावर विचार करा आणि इतरांपर्यंत पोहोचू द्या. तुमचा एक छोटासा प्रतिसाद कोणाच्या तरी मनातलं गोंधळ दूर करतो. ही माहिती जपून ठेवावी अशी वाटत असेल, तर तिला स्वतःकडे साठवा आणि ज्या व्यक्तीला याची गरज आहे त्याच्यापर्यंत पोहोचवा. पुढेही अशाच खोल, वेगळ्या आणि मनाला भिडणाऱ्या राशींच्या सत्यासाठी आमच्याशी जोडलेले राहा.
कारण प्रत्येक राशीचं सत्य कुणाला ना कुणाचं आयुष्य हलकं करत असतंय.